नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर अशोक नाळे। नुकत्याच लागलेल्या रिझल्टमध्ये माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे। माझ्या मित्रांच्या आग्रहाखातर किंवा भरपूर जणांच्या मेसेज आल्याबद्दल आलेले होते की सर तुमची प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी सांगा। त्याबद्दल एक अभिनव भारतने जे प्लॅटफॉर्म दिला आहे त्यामध्ये मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेलमध्ये त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे। तर संयुक्त गट ब परीक्षेमध्ये 3 पोस्ट असतात। त्यामध्ये पहिलं असते STI, ASO आणि PSI। याच्या दरवर्षी जागा वेगवेगळ्या निघल्या जातात व त्यानुसार त्याचे मेरिट लागले जाते। कधी कधी STIच्या जागा कमी असतात त्यामुळे त्याचे मेरिट हाय असते, कधी ASOच्या जागा कमी असतात त्यामुळे त्याचे मेरिट हाय असते। पण सध्या 2021ची जर तुम्ही ॲड बघितली त्याच्यामध्ये STIच्या जागा हा PSI ASO पेक्षा खूप जास्त आहे। त्यामुळे STIचं मेरिट कधी कधी PSI पेक्षाही कमी येऊ शकतं। तर आपण आता सध्या ह्या तिन्ही एक्झामसाठी जी प्रिलिमिनरी एक्झाम होते त्याची आपण माहिती घेणार आहोत। तर तिन्ही एक्झामसाठी जी पूर्व परीक्षा आहे ती एकच असते। त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये असतात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स अँड रिजनिंग। याच्यामध्ये हिस्ट्रीला क्वेश्चन येतात 15, जिओग्राफीचे 15, पॉलिटीचे 10, इकॉनॉमिकचे 15, सायन्सचे 15, करंट अफेअर्सचे 15 आणि मॅथ्स अँड रिजनिंगचे 15। टोटल 100 क्वेश्चन असतात। मार्क्स असतात 100 आणि टाईम असतो 60 मिनिट। म्हणजे मित्रांनो हे लक्षात ठेवा की एका क्वेश्चनला 36 सेकंद एवढा टाईम भेटतो। याच्यामध्ये आपलं मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं असतं। तर प्रत्येक विषयाची जी बुक लिस्ट आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, जी मी स्वतः वापरली होती। ते हिस्ट्रीसाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ किंवा कटारे, तसेच आधुनिक भारताच्या इतिहासासाठी कोळंबे सरांचं बुक आहे किंवा समाधान महाजन सरांचं। जिओग्राफीसाठी सौदी सर किंवा दीपस्तंभाचं बुक आहे। पॉलिटीसाठी कोळंबे सरांचं बुक आहे। जर अजून ॲडव्हान्समध्ये पाहिजे असेल तर आपण एम लक्ष्मीकांत सरांचं बुक वापरू शकतो। इकॉनॉमीसाठी कोळंबे सर, सायन्ससाठी भस्के सर किंवा अनिल कोलते सर। करंट अफेअर्ससाठी आपण कोणतंही एक मासिक वापरू शकतो किंवा जो वार्षिकी येते कुठल्या पण प्रकाशनची ते एक वार्षिकी आपण वापरू शकतो। मॅथ्स अँड रिजनिंगसाठी की हा जो सब्जेक्ट आहे तो सायन्स बॅकग्राऊंड किंवा आर्ट्स बॅकग्राऊंडच्या मुलांना कधी कधी हा जास्त अवघड जातो। त्यामुळं याची एखादा तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा यूट्यूबवर त्या भरपूर प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरून तुम्ही शिकू शकता। तर त्याचे थोडे एक रेफरन्स बुक आहेत, ते आहेत अभिनवचं एक बुक आहे व कोकिळा प्रकाशनचं। तर ह्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिजनिंग हे दोन्ही पण कव्हर होऊ शकतं। तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची आहे, याच्यामध्ये जे हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, करंट अफेअर्स आहे आणि मॅथ्स अँड रिजनिंग आहे, हे जे 5 सब्जेक्ट आहेत हे 5 सब्जेक्ट पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेसाठी आहेत। तर तुम्ही जेव्हा अभ्यास करता तर या 5 सब्जेक्ट आहेत तर यांचा अभ्यास चांगला प्रकारे जर केला तर त्याच्यामध्ये तुमचा मेन्सचा पण अभ्यास चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतो। तर याच्यामध्ये म्हणजे आता इकॉनॉमिक्स म्हटलं तर त्याच्यात सिलेक्टेड टॉपिक आहेत आणि जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर त्यात तुम्हाला कळून जाईल की आयोगाचा पॅटर्न कसा आहे व आयोग कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन आणि कसं क्वेश्चन विचारले जातात। त्यामुळे तुम्ही जर अभ्यास करायला चालू करणार असाल तर पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस करा। त्यानंतर तुम्ही पूर्ण सिलेबस बघा। सिलेबसनुसार जे सिलेक्टेड बुक सांगितले आहेत ही माझी बुक लिस्ट आहे, तुम्ही ह्यात नवीन ॲड करू शकता। पण त्याच्यामध्ये एक बुक आहे ना ते एक बुक जास्त वापरण्याचा प्रयत्न करा। 2-3 बुक वापरून एकच बुक म्हणजे हे होईल तुमचं जास्त बुक वापरून तुम्हाला गोंधळ होईल। एकच बुक जास्त रिव्हिजन करा, तुम्हाला ते चांगला आउटपुट भेटेल। तर मित्रांनो
MPSCमध्ये येताना काही वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक येतात, म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, सायन्स बॅकग्राऊंडचे, मेडिकल बॅकग्राऊंडचे. त्यांना जे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी हे सब्जेक्ट असतात, कधी कधी त्यांचा बेस कंप्लीट नसतो. त्यामुळे त्यांना जे बेस कंप्लीट करण्यासाठी खूप वेळ जातो. जर तुम्ही क्लास लावला तर थोड्या काळातच तुम्ही चांगला बेस कंप्लीट करून कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकता. त्याच्यामध्ये पण पुण्यामध्ये भरपूर क्लासेस आहेत आणि ऑनलाईन क्लासमध्ये आहेत. अभिनव नवभारत इन्स्टिट्यूटमध्ये जो GSचं एक पॅकेज भेटतं, त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी याचा अभ्यास करू शकता. मित्रांनो, स्टडी प्लॅन करताना जर आपल्याला एकाच सब्जेक्टचा जर कंटाळा येत असेल दिवसभर करण्यासाठी, तर तुम्ही 2 सब्जेक्ट एका दिवशी घेऊ शकता. तर मॉर्निंगमध्ये जर पॉलिटीचे आर्टिकल किंवा करंट अफेअर्सच्या नोट्स किंवा ज्या शॉर्ट नोट्स आहेत ते सकाळी वाचू शकता. त्यानंतर GSचा कुठला पण एक सब्जेक्ट घेऊ शकता. लंच नंतर जे झोपण्याचा पिरियड असतो आपला, ते झोप जास्त येते, त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्स रिजनिंगचा अभ्यास करू शकता. त्यानंतर परत एखादा दुसरा GS2 घेऊ शकता व रात्री याचा करंट अफेअर्सचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. तर ही झाली पूर्ण स्ट्रॅटेजी. तर मित्रांनो, पूर्वपरीक्षा ही फक्त चाळण प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कट ऑफमध्ये बसला तर तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये पात्र होता. तर मुख्य परीक्षेमध्ये जे PSI, STI, ASO याचे पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 वेगवेगळे पेपर असतात. त्याच्यामध्ये या तिन्ही PSI, STI, ASO या तिन्हींचा जो पेपर 1 असतो हा कॉमन असतो व जे दुसरे पेपर असतात, म्हणजे PSI साठी सेकंड पेपर, STI साठी सेकंड पेपर, ASO साठी सेकंड पेपर, हे प्रत्येक वेगवेगळे पेपर असतात. तर आपण आता जे पूर्वपरीक्षा आहे, जो पेपर 1 आहे, त्याची आपण एक स्ट्रॅटेजी बघूया. त्याच्यामध्ये इंग्लिश हे येतं 30 मार्कासाठी, मराठी येतं 50 क्वेश्चन येतं, 30 क्वेश्चन येतात व सामान्य ज्ञानचे 20 क्वेश्चन येतात. तर टोटल 100 क्वेश्चन असतात. टाईम असतो 1 तास आणि मार्क असतात 200. म्हणजे आता बदललेल्या आयोगाच्या नियमानुसार एक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी विचारला जातो. तर सामान्य ज्ञानमध्ये येतात करंट अफेअर्स, RTI ॲक्ट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, करंट अफेअर्स येतात 10 क्वेश्चन, RTIचे येतात 2 क्वेश्चन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचे येतात 3 क्वेश्चन आणि कम्प्युटर ITचे येतात 5 क्वेश्चन. अशा प्रकारे याचे 20 क्वेश्चन हे सामान्यांमध्ये येतात व त्याचे मार्क्स होतात 40. असा 100 मार्क्सचा पेपर असतो. 1 तासामध्ये 200 मार्क असतात त्याच्यामध्ये. तर आपण बघायला गेलं तर इंग्लिशसाठी बऱ्यापैकी जे स्टँडर्ड बुक आहेत, रेन अँड मार्टिन, पाल अँड सुरी, किंवा आपल्या मराठीमध्ये बघायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं चांगलं बुक आहे. मराठीमध्ये एक मोरा वाळंबे सरांचं उत्कृष्ट बुक आहे. त्यानंतर येतो आपण करंट अफेअर्ससाठी. पहिल्यांदा म्हटल्यानुसारच की एखादं मासिक किंवा इयर बुक हे वापरू शकता. RTI साठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यासाठी बाजारात भरपूर बुक आहेत. कॉम्प्युटर IT हा सब्जेक्ट असा आहे की ते एक बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं असतं आणि अशा या 5 पैकी ॲटलिस्ट आपल्याला 2-3 क्वेश्चन तर आपल्या बेसिक नॉलेजवर की ज्याने MSCIT केलं आहे त्याच्यामध्ये सुटून जातात. त्यामुळे ह्याची पण भरपूर बाजारामध्ये बुक आहेत. त्याचा अभ्यास करून तुम्ही पेपरचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. मित्रांनो, जो पेपर 2 आहे तो मी आता सध्या पेपर 2 घेणार. तो PSI रिलेटेड जो पेपर आहे तो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. त्याच्यामध्ये येतात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी याचे प्रत्येकी 10 क्वेश्चन असतात. त्यानंतर येतात मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या. याचे 15 क्वेश्चन असतात. बुद्धिमापन चाचणी याचे 15 क्वेश्चन असतात. नंतर जे फौजदारी कायदे आहेत त्यामध्ये IPC, CRPC, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट व एव्हिडन्स ॲक्ट याचे प्रत्येकी 10 क्वेश्चन असतात.
तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू शकतो की जे MPSCनं स्वरूप बदललेलं आहे की जे आपले ग्राउंड आहे फिजिकल टेस्ट आहे ती क्वालिफाय केलेली आहे, त्यामुळे जो पेपर 1 आणि पेपर 2चा जो सिलेबस आहे आणि त्याच्यावर जर आपला चांगला स्कोर आला तरच आपण म्हणजे STI मध्ये कसं असतं पेपर 2चा पेपर 1 आणि पेपर 2चा दोन्ही मार्क धरून फायनल लिस्ट लागली जाते, तसंच ही आपल्या यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जर चांगला स्कोर आला आणि त्यामध्ये चांगला स्कोर मिळून आपल्याला इंटरव्ह्यू चांगले मार्क पडले तरच आपण आपली चांगली रँक येऊ शकते। जुन्या पद्धतीने कसं असायचं की जरीही तुम्ही कट ऑफच्या तेवढे मार्क पडले आणि फिजिकलमध्ये 100 पैकी 100 आणि इंटरव्ह्यूमध्ये ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही त्या फायनल लिस्टमध्ये लागू शकत होता। त्यामुळे सध्या जसं आपण राज्यसेवेसाठी अभ्यास करतो की पहिल्यांदा मेन्सचा अभ्यास करतो, त्यानंतर म्हणजे मेन्सचा सिलेबस कव्हर करतो, जर आपण प्रिलिमचा अभ्यास करताच जे हे फौजदारी कायदे आहेत IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट किंवा महाराष्ट्र पोलीस ॲक्ट हे जर आपण साईड बाय साईड किंवा 1 तास 2 तास प्रिलिमच्या बरोबरच जर त्याचा अभ्यास केला तर त्याचा फायदा आपल्याला ज्या पुढची प्रिलिम नंतर जे मेन्स होणार आहे जे 3 महिन्याचा काळ आहे तेव्हा आपल्याला जास्त बर्डन येणार नाही। आणि ह्या कायद्याचं कसं असतं सांगतो तुम्हाला की हे जे कायदे आहेत ते वाचून किंवा अगदी 1-2 महिन्यामध्ये होऊ शकत नाहीत, त्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट असते आपली व्यवस्थित शिकून घेणे हे महत्त्वाचं असतं। त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा यूज करू शकतो। तर अभिनव नव भारतचं एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या पूर्ण कायद्यांची विथ दुसऱ्या पण कायद्यांची चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता। तर हे झालं 100 क्वेश्चनचं पूर्ण मार्क डिवायडेशन। याच्यामध्ये जे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्ये 5 मायनर ॲक्ट येतात, त्याच्यामध्ये असतात की मानवी हक्क संरक्षण, नागरी हक्क संरक्षण, ॲट्रॉसिटी, हुंडाबंदी व कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण। तर हे पूर्ण म्हणजे याचे पूर्ण झाले टोटल 40 + 15 असे 55 म्हणजे 110 मार्काचा पेपर 2 मध्ये फक्त लॉ आहे। तर हे जे आपण पहिल्यांदा मी सांगितल्याबद्दल प्रिलिमला जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला मेन्सला पण असणार आहेत, त्यामुळे या सब्जेक्ट जर पहिल्यांदा अभ्यास केला तर नंतर ज्या मेन्सचा जो पिरियड आहे त्यामध्ये थोडा कमी अभ्यास करावा लागेल व त्याचं वेटेज तुम्ही इकडे देऊ शकता किंवा मराठी इंग्लिशला देऊ शकता, त्यामुळे तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो। हे जे फौजदारी कायदे आहेत त्याच्यामध्ये ह्या फौजदारी कायद्याचा अभ्यास करायचा असेल, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा असतील तर यूट्यूबवर अभिनव नव भारत या चॅनलचा म्हणजे या चॅनलवरती सगळ्या कायद्याचे पूर्ण व्हिडिओ आहेत। 2019 साली जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा पण मी अभिनव नव भारतच्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण या कायद्याचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ मला भेटल्या, त्यामुळे मला त्याचा नक्कीच फर्स्ट पेपरपेक्षा सेकंड पेपरमध्ये चांगले मार्क पाडण्यासाठी फायदा झाला। तर मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 हे झाले 200 मार्क्सचे, टोटल झालं आपली 400 मार्क्स। जी मैदानी चाचणी आहे PSI साठी ती फक्त क्वालिफाय करणे हे गरजेचं आहे, त्याच्यामध्ये 60 मार्क पाडणे हे अनिवार्य आहे, बरोबर आहे। तर 60 मार्क जर पडले तरच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता व तुम्ही 40 मार्काचा इंटरव्ह्यू देऊन 440 पैकी तुमची ग्रँड टोटल होऊ जाते व तुमच्यात जेवढे मार्क तुम्हाला भेटतील त्यानुसार तुमची लिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस जास्त आहेत। तर तुम्हाला जी आपण मैदानी चाचणी आहे त्याचे स्वरूप कसे असते ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी। रनिंग असतं 800 मीटर मुलांसाठी, मुलींसाठी असतं 200 मीटर। तर त्याचा टायमिंग असतो 2:30 म्हणजे 2 मिनिट 30 सेकंदामध्ये जर तुम्ही ते कंप्लीट केलं तर 50 गुण भेटतात। मुलींसाठी असतं 200 मीटर, ते जर 35 सेकंदामध्ये कंप्लीट केलं तर तुम्हाला आउट ऑफ भेटतात। त्यानंतर येतं लॉंग जंप, लॉंग जंपसाठी असते 4.5 मीटर, जर 4.5 मीटर लॉंग जंप टाकली तर तुम्हाला 15 गुण भेटतात। पुलअप्स आपल्याला 20 मार्काला असतात, ते 8 काढत असतात, प्रत्येक पुलअप्स हा 2.5 मार्काला असतो। 8 पुलअप्स 20 मार्क। आणि नंतर येतो शॉर्टपुट, शॉर्टपुट गोळाफेकमध्ये आपल्याला 7.5 मीटर गोळा टाकला जातो, त्याचं वजन असतं 7.260 kg। हा जर आपला 7.5च्या पुढे गोळा गेला तर आपल्याला 15 मार्क भेटतात व त्याची टोटल होते 100। मित्रांनो हे आहे की भलेही आयोगानं जी मैदानी चाचणी क्वालिफाय केली आहे
मैदान चाचणी क्वालिफाय आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट उठून मैदान चाचणी देऊ शकत नाही किंवा तुम्ही 60 मार्क पण पडू शकत नाहीत. तुम्हाला जर चांगले मार्क पाडायचे असेल तर तुम्ही ॲटलिस्ट चांगल्या एखाद्या मैदानात जाऊन चांगला ग्रुप करून चांगला कोच लावून तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. कारण की जर डायरेक्ट तुम्ही गेला तर तुम्ही क्वालिफाय पण होणार नाही. याच्यामध्ये असं असतं की काहींचा वेट जास्त असतं, पहिल्यांदा त्यांनी वेट कमी केलं पाहिजे. काहींना पुलअप्स निघत नाहीत, पहिल्या दिवशी एक पुलअप्स निघत नाही, पण शेवटच्या दिवशी तो 15-15 पण पुलअप्स काढू शकतो. हेच सांगण्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, व्यवस्थित डाएट केला, व्यवस्थित इंजुरी न करता प्रॅक्टिस केली तर तुमचा फिजिकल टेस्टमध्ये चांगले मार्क पडू शकतात. आणि फिजिकल टेस्ट जर नंतरच म्हणजे शेड्यूल कसा सांगतो सकाळी 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग असते, त्यानंतर तुमची हाईट आणि चेस्ट मेजरमेंट केली जाते, त्यानंतर चेस्ट नंबर तुम्हाला अलोकेशन केला जातो व 1 ते 1.5 तासामध्येच तुमची फिजिकल टेस्ट पूर्ण होते. आयोगाचा सदस्य किंवा आयोगाच्या अध्यक्ष समोर असतात, त्यांच्यासमोरच पूर्ण फिजिकल टेस्ट होते. त्यानंतर 1 तासाचा ब्रेक दिला जातो, त्यामध्ये तुम्ही तुमचा फ्रेश होऊन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल जातो. म्हणजे ज्या दिवशी तुमचा जो परफॉर्मन्स तुम्ही आयोगाच्या सदस्य समोर देणार आहात तो त्यानंतर तुम्हाला मुलाखत त्यांच्याच पुढे द्यायला लागते. त्यामुळे जर तुमचा एक चांगला ऑरा त्यांच्या समोर तयार झाला तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण होऊ शकतो. सपोज एखाद्या एक्स विद्यार्थ्याला 60 मार्क पडले आणि वाय विद्यार्थ्याला 99 मार्क पडले, तर याच्यामध्ये एक्स विद्यार्थ्यापेक्षा वाय विद्यार्थ्याचा ओरा आयोगाच्या सदस्यापुढे खूप चांगला निर्माण होतो व त्याचा फायदा मुलाखतीमध्ये ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क पाडण्यासाठी फायदा होतो. तर मित्रांनो, या प्रवासातील सगळ्यात शेवटचा जो एक टप्पा आहे त्याला मुलाखत असं म्हणतो आपण. ग्राउंडमध्ये जर तुम्ही फिजिकल टेस्टला जर 60 मार्क पाडले तर तुम्ही मुलाखतीसाठी क्वालिफाय होता. त्यानंतर आयोगाच्या सदस्य किंवा आयोगाच्या अध्यक्षापुढे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं. तर त्याची एक सामान्य एक प्रिपरेशन असते, ते तुम्हाला सांगतो की आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य कुठल्या क्वेश्चनवर कुठल्या बाबतीत म्हणजे कुठला पण क्वेश्चन कसा पण विचारू शकतात. म्हणजे त्यांच्या बॅक माइंडमध्ये काय विषय चालू आहे ते तुम्हाला माहीत नसतं, पण एक सामान्य प्रिपरेशन जर करून गेलो तर त्यातला तुम्हाला तो क्वेश्चन टॅकल करण्यात फायदा होतो. तर सपोज आपण ज्या गावावरून आलो आहे, ज्या तालुक्यावरून आलो आहे, ज्या जिल्ह्यावरून आलो आहे त्याची माहिती, त्याची ऐतिहासिक, त्याची भौगोलिक वैशिष्ट्य करून गेलो किंवा माझ्या तालुक्यामधील माझ्या जिल्ह्यामधील जे समाजसुधारक होते त्यांची माहिती, परत जी जिल्हाधिकारी जे SP आहेत त्यांची माहिती, जे CP आहे त्यांची माहिती, हे जर व्यवस्थित करून गेलो आपलं म्हणजे राहण्याचं ठिकाणाचं शेजारचं बॅकग्राऊंड, तर त्याचा आपला फायदा होतो. त्यानंतर आपण प्रिपरेशनसाठी दुसरा एक म्हणजे आपण जे क्वालिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल, BA असेल, BCom असेल, त्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडवरती पण भरपूर क्वेश्चन विचारले जातात. माझं बॅकग्राऊंड IT होतं, त्यामुळे मला सायबर क्राईमवरती मला माहीत होतं की सायबर क्राईमवरती क्वेश्चन विचारणार, त्यामुळे मी माझं बॅकग्राऊंडबद्दल अगोदरच प्रिपरेशन चांगली करून ठेवली होती, त्यामुळे त्याचा मला फायदा झाला. तसंच तुम्ही पण तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुमचं बॅचलर डिग्री झाले आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास करू शकता. त्याचा पुढचा येतो तो छंदमध्ये तुम्ही जेव्हा आपण प्रोफाईल भरतो MPSCच्या साईटवरती तेव्हा तुम्ही काय जण छंद मेन्शन करतात किंवा काय करत नाहीत. जर मेन्शन केला असेल तर त्या छंदाबद्दल माहिती विचारली जाते. तर माझा छंद होता की ट्रेकिंग. तर ट्रेकिंगमध्ये कसं विचारलं जातं की कुठल्या गडाला तुम्ही ट्रेक केले आहात, कुठला गड कुठल्या जिल्ह्यात आहे, त्या गडाची वैशिष्ट्य काय आहेत, त्या गडाची उंची काय आहे, म्हणजे हा जो बेसिक क्वेश्चन असतात ना ते सगळं तयार करून जायला लागते. त्यानंतर येतात की फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कसं असतं की तुमचे वडील काय करतात, तुमची आई काय करते. जर तुमचा वडिलांचा एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली जातात. जर सपोज शेती जर केलं तर शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, तर पिकामध्ये त्यांचा कालावधी किती असतो, त्या पिकांवर पडणारे रोग कोणते, त्यांचा किंवा ज्या पिकांमधून जे उत्पन्न भेटतं ते बाजारभाव कोणत्या बाजारभावाने विकलं जातं. त्यानंतर आयोगाचा एक वेगळा पॅटर्न असतो की ओपिनियन बेस्ड क्वेश्चन, रिएक्शन बेस्ड क्वेश्चन. जे करंट इश्यू सध्या चालू आहेत, म्हणजे आता भोंग्याचा क्वेश्चन, मशिदीवरील भोंगे, याबद्दल तुमचं ओपिनियन काय, ते डायरेक्ट तुम्हाला विचारू शकतात की तुमच्याबद्दलचं ओपिनियन सांगा. किंवा बाकीचे जे बर्निंग टॉपिक आहेत करंटमधले ते कुठला पण विचारू शकतात. त्यानंतर रिएक्शन बेस्ड क्वेश्चन पण विचारले जातात. सपोज तुम्ही असं एक एक्झाम्पल दिलं असतं की तुम्ही एका पोलीस स्टेशनचे अधिकारी आहात, तुमच्या पोलीस स्टेशनवरती एखादा जमाव चालवून येत आहे, तर तुमची रिॲक्शन काय असेल. त्याच्यामध्ये पण आपण जर तुमचा कायद्याचा अभ्यास चांगला असेल तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन टॅकल करू शकतात. आपण फक्त म्हणतो की मेन्स पुरतेच कायदे महत्त्वाचे आहेत, पण ह्या अशा जर क्वेश्चनमध्ये जर तुम्ही व्यवस्थित कायद्याचा अभ्यास माहीत असेल आपल्याला तर क्वेश्चन टॅकल करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे हिंट भेटू शकते. बाबा
तो जमाव आहे हिंसक आहे की अहिंसक आहे, अहिंसकसाठी कोणत्या प्रकारे तुम्ही टॅकल करू शकता, हिंसक जमावाला कोणत्या प्रकारे टॅकल करू शकता, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे कायद्याचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन टॅकल करू शकता. तसं म्हणायला गेलं तर ही जी प्रोसेस आहे म्हणजे इंटरव्ह्यूची प्रोसेस ही 1-2 महिन्यात होणारी नाही आहे. याच्यासाठी जो काळ आहे तुम्ही मग पहिल्यापासून जे प्रिपरेशन करता म्हणजे जे समाजसुधारक वाचता, जे मोठे मोठ्या लोकांची बुक्स वाचता, त्यांच्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला ते प्रेरणा देतात व तुमचे ते आत्मसात करून ते तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही त्याचं म्हणजे डे टू डे लाईफमध्ये वापरतात, त्याच्या जी जडणघडण घडते त्याचाच जो आउटपुट असतो तो फायनलला इंटरव्ह्यूमध्ये ऑटोमॅटिक दिसतं. त्यामुळं मी काय म्हणतो की जेव्हा तुम्ही एक चांगला अधिकारी बनणार आहात, ते चांगले ऑफिसर लाईक क्वालिटी असतात त्या तुम्ही चांगल्या प्रकारे आत्ताच आत्मसात करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. जी आपल्याला जी प्रोसेस पूर्ण सांगितली प्री मेन्स फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू, आपल्याला मला होप्सो मला असं वाटतं की आपल्याला ती प्रोसेस पूर्ण समजली असेल. जर काही डाऊट असतील तर अभिनव नव भारतचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही क्वेरी विचारू शकता किंवा जो टेलिग्राम चॅनल आहे PSI गुरु या चॅनलवरती तुम्ही जॉईन करून सरांना क्वेश्चन विचारू शकता व या ज्या प्लॅटफॉर्मवरती जे नवीन व्हिडिओ येतील त्याचा नक्कीच मुलाखतीसाठी किंवा मेनसाठी फायदा होईल. धन्यवाद.